तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अशा जॉबच्या संधी आपण बघणार आहोत। डायरेक्टली मुलाखत असणार आहे। वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत। डेटा एंट्री ऑपरेटर, शिपाई, अधिकारी, ड्रायव्हर, ऑफिस असिस्टंट, कम्प्युटर ऑपरेटर, फार्मासिस्ट अशा वेगवेगळ्या पदांसाठी जागा निघालेल्या आहेत। त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। पहिली जी जॉब अपडेट आहे ती आहे महाराष्ट्र शासन सामान्य रुग्णालय जळगाव यांच्या अंतर्गत या जागा निघालेल्या आहेत। कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे। पदाचे नाव आहे डेटा एंट्री ऑपरेटर। पद तुम्ही बघू शकता, जळगाव जिल्ह्याकरता ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालये मुक्ताईनगर, चोपडा, जामनेर, जळगाव, चाळीसगाव या ठिकाणी ही डेटा एंट्री ऑपरेटरची पद भरली जाणार आहे। शैक्षणिक पात्रता पदवीधर असणे आवश्यक आहे। कोणत्याही शाखेची जर तुम्ही पदवी घेतलेली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। टंकलेखन मराठी 30, त्याचबरोबर इंग्रजी 40 लेखनाचा वेग असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर MSc सर्टिफिकेट, त्याचबरोबर किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक सांगितलेला आहे। मानधन तुम्हाला दर महिना या ठिकाणी 18,000 दिले जाणार आहे। पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने ही भरती प्रक्रिया घेण्यात येणार आहे। याबाबतची माहिती या ठिकाणी दिलेली आहे। त्यांनी काय सांगितलेलं आहे तर अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रांच्या छायांकित व साक्षांकित प्रती, पासपोर्ट साइज फोटो व हस्तलिखित अर्ज ज्यामध्ये अर्जदाराचे संपूर्ण पत्ता व संपर्क क्रमांक असावा। तर अर्ज त्यांनी काय सांगितलेले आहे, हस्तलिखित अर्ज म्हणजे तुम्हाला स्वतः या ठिकाणी अर्ज तयार करायचा आहे, ज्यामध्ये तुम्ही कुठल्या पदासाठी अर्ज करताय त्याचबरोबर हे जे डॉक्युमेंट्स आहेत तुम्हाला त्या ठिकाणी अटॅच करायचे आहेत। साक्षांकित प्रती तुम्हाला अटॅच करायच्या आहेत। पासपोर्ट साइज त्या ठिकाणी फोटो तुम्हाला द्यायचे आहेत। अर्ज प्रत्यक्ष जिल्हा शल्य चिकित्सक जळगाव यांचे कार्यालय आवक जावक विभागात सादर करावे। इतर कोणत्याही मार्गाने अर्ज स्वीकारले जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे। अर्ज शासकीय सुट्ट्या वगळून कार्यालयीन कामकाजाच्या वेळेस स्वीकारले जातील। अर्ज स्वीकारण्याचा कालावधी या ठिकाणी बघू शकता 21/4/2025 ते 28/4/2025 पर्यंत तुम्ही अर्ज हा सादर करू शकणार आहात। त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे ती आहे श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेकडून अधिकारी शिपाई पदांकरता पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। तर या ठिकाणी पद बघू शकता, सहाय्यक सरव्यवस्थापक यासाठी 2 जागा आहे। शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेलं आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। वयाची मर्यादा 45 वर्ष इतकी दिलेली आहे। अनुभव या ठिकाणी सांगितलेला आहे 5 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर अधिकारी पदासाठी या ठिकाणी 16 जागा आहेत। अधिक प्रतीक्षा यादी सुद्धा असणार आहे। 30 जागा आहेत। या ठिकाणी शैक्षणिक पात्रता त्यांनी सांगितलेले आहे, मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षा द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। मराठी, हिंदी, इंग्रजी वाचता व बोलता येणे बंधनकारक असून संगणकाचे ज्ञान या ठिकाणी आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर सहकारी, खाजगी बँक, पतसंस्थेतील अधिकारी, वरिष्ठ लिपिक पदावरील कामाचा 3 वर्षाचा अनुभव असलेल्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। जर तुमच्याकडे अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात, पण जर तुमच्याकडे 3 वर्षाचा जर अनुभव असेल तर त्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे। त्यानंतर आहे IT अधिकारी। या पदासाठी मान्यता प्राप्त विद्यापीठाची संगणक विभागातील पदवी आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर 3 वर्षाचा अनुभव त्यांनी सांगितलेला आहे। त्यानंतर जी पुढची पोस्ट आहे ती आहे शिपाई। यासाठी 5 जागा आहेत। अधिक प्रतीक्षा यादी या ठिकाणी लागणार आहे। वयाची मर्यादा 30 वर्ष पूर्ण आवश्यक असणार आहे। शैक्षणिक पात्रता 10वी परीक्षा उत्तीर्ण आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर सहकारी, खाजगी बँक, पतसंस्थेतील शिपाई, दप्तरी वाहन चालक पदावरील कामाचा अनुभव असलेल्यांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार आहे। जर का तुमच्याकडे अनुभव नसेल तरी सुद्धा तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकणार आहात। त्यांनी IT अधिकारी शिपाई पदांसाठीची निवड लेखी परीक्षा, गुण व मुलाखत, गुण व अनुभव यांच्या आधारे केले जाईल। अधिकारी IT अधिकारी शिपाई पदासाठी लेखी परीक्षा शुल्क 800 रुपये, त्याचबरोबर 18% GST म्हणजे 944 रुपये या ठिकाणी तुम्हाला फीस आकारली जाणार आहे। सदर परीक्षा शुल्काचा श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित पेएबल ॲट पुणे असा डिमांड ड्राफ्ट
तयार करून सदर ड्राफ्ट आपल्या अर्जासोबत पाठवायचा आहे. सदर परीक्षा शुल्क नॉन रिफंडेबल असणार आहे, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. इच्छुक उमेदवारांनी जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसाच्या आत ऍड्रेस दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. तुमचा अर्ज, एक फोटो, डिमांड ड्राफ्ट तसेच शैक्षणिक दाखल्यांचा व अनुभव प्रमाणपत्राच्या प्रती माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री समर्थ ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित या संस्थेच्या मुक्काम पोस्ट चिबळी फाटा कुरळी नाशिक पुणे नाशिक रोड तालुका खेड जिल्हा पुणे या पत्त्यावरती पाठवायचा आहे. पुढील पत्रव्यवहारासाठी अर्जामध्ये आपला मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी लिहिणे आवश्यक असणार आहे. परीक्षेसंबंधीचे कॉल लेटर पात्रताधारक उमेदवारांना संस्थेमार्फत पाठवण्यात येईल, ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे ती आहे फलटण येथील नामांकित कंपनीमध्ये पुढील जागा त्वरित भरणे आहे. रूट सुपरवायझर, हेल्पर सुपरवायझर अशा वेगवेगळ्या पदांसाठी या ठिकाणी जागा भरल्या जाणार आहे. शैक्षणिक पात्रता तुम्ही बघू शकता. 8वी 9वी 10वी 12वी BA BCom BSc झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकणार आहेत. या ठिकाणी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून तुम्ही डिटेल माहिती ही विचारू शकता. त्यानंतर या ठिकाणी बघू शकता आणि दुसरी जॉब अपडेट आहे आशिष कन्स्ट्रक्शन या ठिकाणी असिस्टंट साइट सुपरवायझर यासाठी जागा निघालेल्या आहेत. तर कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारून तुम्ही या ठिकाणी डायरेक्टली इंटरव्ह्यूला जाऊ शकता. त्यानंतर आहे अकाउंटंटच्या कामासाठी महिला आणि पुरुष यांची आवश्यकता आहे. सॅलरी बघू शकता 20,000 ते 25,000 या ठिकाणी सॅलरी दिली जाणार आहे. तुमच्या एक्सपिरियन्स वरती ते डिपेंड असणार आहे. सामान काढण्याकरता या ठिकाणी आवश्यकता आहे मुलांची 12,000 ते 13,000 पगार दिला जाणार आहे. नागपूर या ठिकाणी हे जॉब लोकेशन असणार आहे. पॉवर ग्रिड इलेक्ट्रिक्स या ठिकाणी ही जागा निघालेली आहे. त्यानंतर आहे डोर टू डोर सेलिंग साठी 20,000 प्लस कमिशन सॅलरी दिली जाणार आहे. टेलिकॉलर ऑफिस साठी 10,000 सॅलरी या ठिकाणी असणार आहे. रिकव्हरी साठी या ठिकाणी 22,000 प्लस कमिशन दिले जाणार आहे. शोरूम मॅनेजर साठी जागा आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी बघू शकता ड्रायव्हर, अमेझॉन अकाउंट मॅनेजर, अमेझॉन प्रोडक्ट सोर्सिंग एक्झिक्युटिव्ह यासाठी जागा आहेत. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे, कॉन्टॅक्ट करून डिटेल माहिती विचारू शकता. त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे ऑफिस ऍडमिनिस्ट्रेटर यासाठी मेल कॅन्डिडेट या ठिकाणी भरले जाणार आहे. एक्सपिरियन्स या ठिकाणी आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर स्टोर इन्चार्ज यासाठी मेल कॅन्डिडेट या ठिकाणी भरले जाणार आहेत. एक्सपिरियन्स त्याचबरोबर कम्प्युटर नॉलेज तुमचं आवश्यक असणार आहे. ऑफिस असिस्टंट साठी फिमेल कॅन्डिडेटची या ठिकाणी आवश्यकता आहे. तुमच्याकडे गुड कम्प्युटर नॉलेज असणे आवश्यक आहे. गुड कम्युनिकेशन स्किल असणे आवश्यक असणार आहे. त्यानंतर आहे कम्प्युटर ऑपरेटर मेल कॅन्डिडेट या ठिकाणी भरले जाणार आहेत. ग्रॅज्युएशन किंवा ITI झालेला आहे. त्याचबरोबर तुमच्याकडे कम्प्युटरचं नॉलेज आहे तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकणार आहात. प्लीज सेंड युअर रिझ्युमे या ठिकाणी त्यांचा ईमेल ID दिलेला आहे. तुमचा रिझ्युमे सेंड करायचा आहे तुम्हाला. नंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे कॅन्डिडेट विथ कम्प्युटर नॉलेज अँड प्रोफिशियन्सी इन MS Excel रिक्वायर्ड एक्सपिरियन्स प्रेफर्ड. इंटरेस्टेड जे आहेत त्यांनी या ठिकाणी त्यांचा ईमेल ID दिलेला आहे. तुम्ही बघू शकता गडचिरोली डिस्ट्रिक्ट मध्ये ह्या जागा निघालेल्या आहेत. कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल, तुमच्याकडे हे जर नॉलेज असेल तर तुम्ही डायरेक्टली या ठिकाणी तुमचा रिझ्युमे सेंड करू शकता. अदरवाइज या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करून सुद्धा डिटेल माहिती विचारू शकता. त्यानंतर जी दुसरी जॉब अपडेट आहे फार्मासिस्ट D फार्मा पाहिजेत कागदपत्रासह तुम्हाला त्वरित या ठिकाणी भेटायचं आहे. ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी या जागा निघालेल्या आहेत. मातोश्री मेडिकल स्टोअर्स ब्रह्मपुरी या ठिकाणी या जागा आहेत. त्यानंतर दुसरी जी जॉब अपडेट आहे मेरी इंग्लिश पब्लिक स्कूल या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता प्री प्रायमरी टीचर्स, प्रायमरी टीचर्स, मिडल हायस्कूल टीचर्स, त्याचबरोबर क्लर्क कम्प्युटर ऑपरेटर यासाठी या ठिकाणी जागा निघालेल्या आहेत. डायरेक्टली वॉक इन इंटरव्ह्यू असणार आहे. 29/4/2025 ला सकाळी 11 वाजता 11 ते 3 हे टायमिंग असणार आहे. तर या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, ऍड्रेस दिलेला आहे. तुम्ही डायरेक्टली इंटरव्ह्यूला या ठिकाणी जाऊ शकता. त्यानंतर आहे सिव्हिल इंजिनिअरिंग मेल आणि फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी रिक्वायर्ड
या ठिकाणी मेल आणि फिमेल कॅन्डिडेट भरले जाणार आहे. 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स त्यांनी सांगितलेला आहे. आर्किटेक्ट साठी सुद्धा या ठिकाणी जागा आहेत. मेल आणि फिमेल कॅन्डिडेट या ठिकाणी भरले जाणार आहेत. 5 ते 6 वर्षाचा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. तर आहे दुसरी जॉब अपडेट बघू शकता. कंटेंट मॅनेजर साठी 1 जागा आहे. सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह साठी 2 जागा आहे. व्हिज्युअल डिझायनर साठी 2 जागा आहेत. कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे या ठिकाणी. त्याचबरोबर ईमेल आयडी सुद्धा दिलेला आहे. त्यांनी सांगितलेलं आहे सेंड रिझ्युमे, त्याचबरोबर तुमचं वर्क एक्सपिरियन्स तुम्हाला या ठिकाणी सेंड करायचा आहे.